मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही ठीक असाल, मजेत असाल आणि सुखरूप असाल. तर चला म्हटलं आज तुम्हाला मी दाखवत आहे, हे आहे आजन सराचं पुरण. तर सचिनच्या मित्रांनी आम्हाला जेवण करायला बोलवलं होतं, पण त्यांनी आम्ही काही कारणाने नाही जाऊ शकलो, तर त्यांनी आमच्यासाठी छान असा डबा भरून पुरण पाठवलेलं होतं. आणि मी थोडंफार माझ्या जाऊला पण दिलं आणि थोडंफार मी पण ठेवलं. तर सचिन आणि आईचं पुरणपोळी खाणं झालेलं आहे, तर मी बाकी आहे. तर म्हटलं चला मी तुम्हाला दाखवून देते की मी पुरणपोळी कशी बनवते. आहे आजन सराचं पुरण एवढं म्हणजे खायला हा प्रसाद म्हणून आहे, त्यांनी पाठवलेलं आहे आम्हाला. तर खरंच खायला एवढं टेस्टी असतात ना हे आजन सराचं पुरण, की पहिले मोठे मोठे पाटे होते वाटण्यासाठी. तर आता काही मशीने निघल्या आहेत, त्या मशीनात मोठे मोठे गंज पुरण बारीक करत असतात. तर पहिले अगोदर पाट्यावर वाटायचे, पण आता मशीनं निघलेले आहे. तर खरंच खायला खूप टेस्टी असतात हे. आणि जसं आपलं घरचं पुरण असतात ना, तसं हे पुरण लागतच नाही. हे पुरण कसं खायला वेगळंच वाटते आणि एवढं चवदार, एवढं टेस्ट. न खाणारं सुद्धा पुरण असेल ना, तो सुद्धा पुरण खाते आणि अंदर वाटते खायला हे पुरण. तर अशा प्रकारे माझं छान पुरण आलेलं आहे. आता मी पुरण थोडं टेस्ट पण करून बघते. खरंच एवढं सुंदर, एवढं खायला चविष्ट, की जे कोणी आजन सराला जाऊन असेल, कोणी जे पुरण खाऊन असेल ना, त्यांना खरंच माहीत आहे की आजन सराचं पुरण कसं लागतात. हे आजन सराला पुरण खूप म्हणजे त्यांचा असं प्रसाद, मेन प्रसाद म्हटलं जाते, की तिथं कोणी जर स्वयंपाकाला गेलं तर त्यांनी असं पुरण बनवतात. पुरण बनवल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकजण कोणी स्वयंपाकाला जातात तर पुरण बनवतात. तर मी आता पुरणपोळी कशी बनवते मी तुम्हाला आता सांगत आहे. आणि बघा माझी पुरणपोळी, हे माझ्या सासूच्या पद्धतीची पुरणपोळी आहे. तर मी त्या प्रकारे आज पुरणपोळी करत आहे. मी पण त्याच पद्धतीनं पुरणपोळी शिकलेली आहे. तर चला, माझी सासूबाई पुरणपोळी कशी बनवत होती आणि आता मी कशी पुरणपोळी बनवते ते तुम्हाला दाखवते. हे घेतलेली आहे मी कणिक, आणि बिलकुल एवढीशी छोटीशीच कणिक घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये हे असं थोडं कणकीमध्ये आणि थोडी आपल्याला छोटीशी चपाती बनवायची आहे. तर मी अशी छोटीशी छान चपाती बनवत आहे. आता अशी चपाती थोडी लाटून घ्यायची. आणि हे आहे पुरण, तर मी पुरण याच्यामध्ये असं टाकून घेत आहे. तर मला खूप मोठी पोळी नाही करायची, मला बिलकुल छोटीशी, कारण की माझ्या त्याने खूप मोठी पोळी खाणं नाही होत. बिलकुल मी छोटीशी करत आहे पोळी. हे बघा, हे अशी जराशी करत आहे. तर मी पुरणपोळी अशीच बनवते. मी माझ्या सासूबाईकडूनच पुरणपोळी शिकलेली आहे. आईच्या घरी कंटाळा करायची पुरणपोळी बघायला, म्हणजे आई म्हणायची की बघ कशी बनवते. पण आई नाही ना गं, तूच करणं करायची. तर मग इकडे आल्यावर थोडं प्रॉब्लेम जातो मला करायला. तर खरंच कोणी जर आपली आई जर आपल्याला खरंच शिकवत असेल ना, जे कोणी मुली वगैरे जर माझा जर व्हिडिओ नक्की बघत असेल, तर खरंच त्यांनी आईकडून खरंच शिका. कधी ना कधी आपण खरंच आपल्याला खूप कामी पडते, नाहीतर खरंच शिकायला खूप प्रॉब्लेम येते. ते हे बघा, हे पुरणपोळी आता मी हे डायरेक्ट ताव्यावर टाकणार आहे. याच्यावर अगोदरच पुरणपोळी झालेली आहे, म्हणून तुम्हाला तावा असा दिसून राहिलेला आहे. मी असं थोडं तेल सोडलेलं आहे याच्यावर. आणि आता हे असं टाकून देत आहे आणि असं छान फिरवत आहे याला. थोडासा कणकेचा हात घेते मी आणि ही खरंच पुरणपोळी अशी म्हणजे पोळी खाल्ल्यासारखी नाही वाटत. थोडं असं म्हणजे आमच्या घरी अशीच पोळी सर्वांना आवडते, नाहीतर मग ते अशी कणिक वाटतात मग ते खायसाठी, म्हणजे जशी आपण पाती वगैरे पूर्ण भरतो छान, तर त्यांना अशी नाही आवडत बिलकुल. त्याला अशी पतली पाती करूनच आवडते. आणि ही छान माझी पुरणपोळी आता तयार होत आहे. तर कोण अशी पुरणपोळी बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा.
तर हे बघा, मी आता आम्ही पुरणपोळी अशी घालून देते. तर मी अशी प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे अशी पुरणपोळी टाकत आहे. आणि मग नंतर याच्यावरच असं पुरणपोळी रिटर्न करत आहे. देत आहे त्या पुरणपोळीवर की शिजायला थोडं त्याला म्हणजे दळणार नाही, पुरण जे असतात ना ते दळणार नाही. तर माझ्या घरी अशीच पुरणपोळी करत असतात. प्रत्येकाची आपापली करायची पद्धत असते. तर माझी सासूबाई अशीच करायची, तर त्यासाठी त्यांच्या मुलांना पण, तिन्ही मुलांना पण त्यांना अशीच पोळी आवडते. तर आम्हाला पण त्यांना अशीच पोळी करून द्यावं लागते. पण खरंच खायला पण खूप छान वाटतात. फायनली झाली माझी पुरणपोळी रेडी. हे बघा पुरणपोळी किती सुंदर झालेली आहे आणि त्याच्यासोबत हे असं छान साधूक तूप घेतलेलं आहे. तर मी हे तुम्हाला खाऊन दाखवत आहे आता. खरंच खूप टेस्टी झाली आहे, खूप छान झालेली आहे पुरणपोळी. तर हे ठेवलेले आहे मी पाणी. याच्यामध्ये असं छान जे 8वी असतात ना, त्या 8वीमध्ये असे पूजेला आमच्या घरी आणलं जाते. तर त्याचाच असा छोटासा हा माठ आहे. याच्यामध्ये मी छान असं पाणी ठेवलेलं आहे. हे एवढं उन्हामध्ये असूनसुद्धा असं थंड थंड चिल्ड पाणी आहे, जे मी असं छान चिमण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि हे आहे बारीक गहू, जे आपण खूप बारीक असे कुटलेले गहू आहे. काही मी थोडंसं खालानं पण असं याला कूट करून घेतलेलं आहे, जे चिमण्यांना खायला असं इझी पडतात. आणि हे आहे पोळ्याचे तुकडे, तुम्हाला दाखवते बघा. हे आहे पोळ्याचे तुकडे, असे बारीक बारीक मी करून घेतलेले आहे. जे आपले असे उरलेले पोळ्या वगैरे असतात ना, तर मी हे त्यांना असं छान उन्हामध्ये वाढून असं बारीक करून ठेवलेले आहे. तर मी असं पण नक्की दाखवेल, जेव्हा चिमणी असं काही खात राहील, पाणी पित राहील, तर तुम्हाला मी नक्की व्हिडिओ त्यांचा असं शेअर करेन. ते खरंच पाहायला एवढं अद्भुत वाटतात आणि एवढं छान वाटतात आणि मनाला एवढं प्रसन्न वाटतात. तसंही मी छान हे असं चिमण्यांसाठी ठेवत असते दर उन्हाळ्यामध्ये. त्यांच्यासाठी पाणी, त्यांच्यासाठी असं थोडंफार असं कडधान्य, ज्वारी राहिलं तर ज्वारीची पण सुद्धा मी असं जे आपण गाळून घेतो त्याचा जे बारीक बारीक जे दाणे वगैरे पडतात, तर ते सुद्धा मी ठेवते. तर आता माझी ज्वारी मी आता जेव्हा याला साफ करायला घेईल ज्वारी, मला ज्वारी दळून आणायची आहे. मी थोडीफार त्याला म्हणजे अशी गाळून घेईल की जे चिमण्यांसाठी असं खरंच मनाला किती असं छान वाटतात. मला तर पर्सनली खरंच खूप छान वाटते, मी जेव्हा असं चिमण्यांसाठी वगैरे ठेवते दर उन्हाळ्यात. खरंच खायला नक्की मिळायला पाहिजे. त्यांना पाणीसुद्धा मिळणं असं हे होतात की त्यांना पाणीसुद्धा मिळू नाही शकत काही काही ठिकाणी. तर आपल्या छतावर नक्की असे थोडेफार दाणे टाकून किंवा एका वाटीमध्ये पाणी वगैरे नक्की ठेवा. तर माझ्या घरी झाड पण आहे, निंबूचं झाड पण आहे, पण मला त्याला असं लटकवता वगैरे नाही येत बरोबर. तर जे मी येतेच माझ्या नजरेपुढे ठेवते की म्हणजे मला संपलं तर मला इझी पडते की पाणी आहे की नाही मी बघते. पाणी रोज मी डेली असं टाकत असते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना बाय बाय.